कन्या राशी. नमस्कार मंडळी. मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्त्वाची सूचना. आपल्या जीवनात काही समस्या आहेत, अडचणी आहेत, काही असे प्रश्न की ज्याचं उत्तर आपल्याला कुठे मिळत नाही आहे, तर आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, जेणेकरून तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी तुम्हाला मदत होईल. या संपूर्ण एप्रिल महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करतायत. यात प्रामुख्यानं 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान तनुभाव कन्या राशी विराजमान आहे. स्वामी बुध ग्रह हा पहिले 10 दिवस कुंभ राशीमध्ये वास्तव्य करणार आहे, म्हणजेच षष्ठ स्थानामध्ये. म्हणजेच काय तर लग्नेश षष्ठात आहे, त्यामुळे महिन्याची सुरुवात ही आरोग्य डळमळीत तुमचं असणार आहे. आरोग्याचे छोटे मोठे प्रॉब्लेम्स तुम्हाला सतावतील. मग अशा वेळेला महिन्याच्या सुरुवातीला स्वतःच्या शरीराकडे दुर्लक्ष करू नका. ही गोष्ट महत्त्वपूर्ण तुम्ही लक्षात घेतली पाहिजे. त्यानंतर पुढील 20 दिवस 10 एप्रिल पासून 30 एप्रिल पर्यंत बुध ग्रह हा सप्तम स्थानामध्ये विराजमान असणार आहे. म्हणजेच काय, लग्नेशाची सप्तम दृष्टी सप्तमातून लग्नावरती असणार आहे. म्हणजेच काय तर पती पत्नीमधील कलह दूर होऊन दोघांमध्ये प्रेमाचं, सलोख्याचं, एक विचाराचं नातं या महिन्यात तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि अगदी शेवटी महिन्याच्या अष्टमात असेल तो, त्यामुळे एक दिवसाचं निर्णय हा पुढच्या संपूर्ण महिनाभर वादाला, भांडणाला तोंड फोडू शकतो. द्वितीय स्थान, याला धनस्थान म्हटलं गेलेलं आहे. हे कुटुंबाचं स्थान आहे. या स्थानाचा स्वामी शुक्र ग्रह हा स्वतःच्या राशीमध्ये 19 एप्रिलला येतोय, म्हणजेच वृषभ राशीमध्ये. तोपर्यंत ते मेष राशीमध्ये असणार आहे. मग पहिले 19 दिवस अष्टम स्थानामध्ये धनस्थानाचं जो स्वामी आहे शुक्र ग्रह तो विराजमान असणार. एक गोष्ट महत्वाची प्रकर्षानं कन्या राशीच्या जातकांनी लक्षात ठेवली पाहिजे. भूल थापांना बळी पडायचं नाही. तुम्ही म्हणाल गुरुजी कसं? हो, धनस्थानातला ग्रह तर अष्टमात आहे. आलेली, असलेली, मिळवलेली कष्टाची संपत्ती एका क्षणात होताचे नव्हतं होऊ शकतं. तुम्ही म्हणाल गुरुजी असं कसं होईल? हो, तसं होण्याचे योग आहेत. बरेच आजकाल लोक मुलांना नोकरी लावून देतो, कमी पैशात देतो, कमी पैशात सोनं घेऊन देतो, अनेक प्रकारचे आमिष आहेत. जमीन घेऊन देतो कमी पैशात. गोरगरीब लोक अडचणीत असतात, कमी पैशात कोणी देतंय. आता मागे कुठे सेल लागला होता, अगदी स्त्रिया गुदमरल्यात त्या 5,000ची साडी 500त मिळते म्हणून. रोजच्या तुम्ही वाचत असाल. तर मग अशी काही गोष्ट जर कोणी कमी पैशात देत असेल, या जगात कोणी कोणाला कमी याच्यात फुकट द्यायला बसलेलं नाही आहे. सत्यता लक्षात घ्या, हे मला कन्या राशीच्या लोकांना सांगायचं आहे.
तृतीय स्थानाला पराक्रमाचं स्थान म्हटलंय. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 एप्रिलला राशी परिवर्तन करून कुंभेतनं मिळत जातोय. म्हणजे पहिले 2 दिवस तो षष्ठात आहे. मग हे उपचय स्थान आहे. उपचयाचा स्वामी उपचयामध्ये म्हणजे पहिले 2 दिवस अगदी शक्तिशाली आहे. व्यापारामध्ये, व्यवसायामध्ये, नोकरीमध्ये तुमच्या कामाला तोड नाहीये. कोणी तुमचा हातच पकडू शकत नाही. 7व्या स्थानात ज्या वेळेला 2 एप्रिलला तो जाईल, भागीदारीतल्या व्यवसायाला तो गती देईल. परंतु एकमेकांविषयी एकमेकांच्या मनामध्ये थोडस वादाचं भूमिका तयार व्हायला सुरुवात होईल. हेच नाही, पती पत्नींमध्ये सुद्धा वादाचे काही क्षण अनुभव. कारण की सप्तमात मंगळ हा त्रासदायक आहे, संकट देणार आहे, विध्वंस आहे. म्हणून पती पत्नींनी एकमेकाला समजून घेतलं पाहिजे. संपूर्ण महिनाभर ही तारेवरची कसरत दोघांची असणार आहे. चतुर्थ स्थानाला सुखस्थान म्हटलंय. स्वामी गुरु ग्रह दशमात आहे. 7वी दृष्टी चतुर्थावर आहे. वास्तू घेण्याचा उत्तम योग आहे. वाहन घेण्याचा उत्तम योग आहे. शेती जमीन घेण्याचा उत्तम योग आहे. प्रगतीच्या दृष्टीनं अनेक शुभ आणि चांगल्या गोष्टी अनुभवायला मिळण्याचा योग आहे. पंचम स्थानामध्ये मकर राशी आहे. स्वामी शनी ग्रह पंचमेश हा सप्तमात विराजमान असल्या कारणानं प्रेम विवाहाच्या दृष्टीनं कुंडली उत्तम आहे. संततीसाठी कालखंड उत्तम आहे. संततीच्या उत्कर्षाचे योग आहे. संतान प्राप्तीचे योग आहे. इष्टदेवतेच्या कृपेचे योग आहेत. कन्या राशीच्या जातकांसाठी शिक्षण तर उत्तम आहेच, परंतु विवाह निश्चितीचे योग पण आहे. प्रिय व्यक्ती, त्याला मनातलं सांगायचं आहे ते व्यक्त करण्याचा योग आहे. षष्ठाला रिपुरोग स्थान म्हटलंय. षष्ठेश सप्तमात आहे. मातुल मामाच्या मुलीबरोबर विवाहाचा योग. ज्या ऑफिसमध्ये काम करतोय तिथल्याच एखाद्या व्यक्तीबरोबर विवाह होण्याचा योग आहे. नोकरीमध्ये बढतीचे उत्तम असे योग प्राप्त होत आहे. सप्तमामध्ये मीन राशी आहे. स्वामी गुरु दशमात आहे. त्यामुळे आपला जो लाईफ पार्टनर आहे, जोडीदार आहे, स्वतःचा व्यवसाय आहे, नाहीतर स्वतः कुठेतरी चांगल्या ठिकाणी नोकरीला आहे, स्वतःच्या पायावरती उभे आहे. कन्या राशीच्या जातकांचे विवाह निश्चिती या कालखंडात उत्तम असे योग दाखवताय. चांगल्या वराची प्राप्ती, वधूची प्राप्ती, एकनिष्ठ पती मिळण्याचा योग, एकनिष्ठ पत्नी मिळण्याचा योग सप्तमातला शनी योग देतो. अष्टमामध्ये मेष राशी आहे. स्वामी मंगळ ग्रह 2 दिवस, पहिले 2 दिवस विपरीत राजयोगात असतील, नंतर ते सप्तमात येतील. मग अष्टमे ज्या वेळेला संपूर्ण महिनाभर सप्तमामध्ये स्थित असेल, पत्नीद्वारे अचानक धनप्राप्ती, पतीद्वारे अचानक धनप्राप्ती, जो व्यवसाय पार्टनरशिप मध्ये केलाय त्यामध्ये अचानक धनप्राप्तीचे योग, अनेक दूर गेलेले लोक जवळ येण्याचा योग, हाही योग ह्याच महिन्यात आहे. भाग्यामध्ये वृषभ राशी आहे. भाग्य शुक्र 19 एप्रिल पर्यंत अष्टमात आहे. भाग्य अष्टमात गेलंय. आंधळ दळत आणि कुत्रपीठ खातं असं म्हणतात, आपल्याकडे म्हण आहे. म्हणून डोळस पद्धतीनं काम केलं पाहिजे. डोळे उघडे ठेवून पहिले 19 दिवस केलेल्या कामाचं श्रेय दुसरे घेऊ शकतात. आणि ज्या वेळेला भाग्येश भाग्यात येईल त्यावेळेला गुरु कृपा होण्याचा योग, चांगले मार्ग मिळण्याचा योग, आर्थिक प्राप्ती दुप्पट होण्याचा योग आहे. दशमामध्ये मिथुन राशी कर्मस्थान आहे. तिथे गुरु ग्रह आलेला आहे. बुध ग्रह तर षष्टातनं सप्तमात, सप्तमातनं अष्टमात जातोय. मग 10 एप्रिलच्या नंतर तुमच्या कामाला खऱ्या अर्थानं गती मिळालेली असणार आहे. काम तुमचं खऱ्या अर्थानं अडलेलं, थांबलेलं, रखडलेलं हे परिपूर्णतम होत आहे. कामामध्ये कुठल्या प्रकारची अडचण येत नाहीये. फक्त जे काम करतोय, काही गोष्टी ज्या सिक्रेट आहे, गुप्त आहे, त्या बंद ठेवा, मोकळ्या होऊ देऊ नका.
लाभस्थानामध्ये कर्क राशी आहे. लाभांचे योग आहेत, सर्व दूर आहे, सगळ्यांकडनं आहे. गरज आहे का घेण्याची? स्वतःला प्रश्न विचारा पुढे चला. व्ययामध्ये सिंह रास विराजमान आहे. स्वामी सूर्यग्रह 14 एप्रिलला राशी परिवर्तन करून मीनेतनं मेषेत येतोय. वेश सप्तमात आहे 14 तारखेपर्यंत. व्यय होईल, खर्च होईल, परिवारातल्या सदस्यांसाठी होईल, गरजेचं आहे, होऊ द्या. परंतु याची भरपाई ज्यावेळेला तो विपरीत राजयोगामध्ये जाईल, अडकलेले पैसे, गेलेले पैसे ज्याच्याकडनं गेले परिवारातल्या सदस्याकडनं, तो परत देईल. फक्त त्याची तेवढी मानसिकता, वेळ आपल्याला जपणं गरजेचं, एवढं लक्षात ठेवा. कन्या राशीच्या जातकांनी या महिन्यात जपून पावलं टाका, हे तुमच्यासाठी विशेष आहे. आपल्यासाठी शुभ अंक 8 आहे. शुभ रंग आपल्यासाठी हिरवा आहे. कुठल्या दिवशी चांगले कामं कराल? 1 तारीख, 2 तारीख, 21 तारीख आहे, 23 तारीख, 28 तारीख आहे. अशुभ दिवस कोणते आहे? 17 तारीख आहे, 18 तारीख आणि 24 तारीख आहे. आपल्याला एक मंत्र देतो, त्या मंत्राचं पठण करा. ओम वेदांतायै नमः. लवकर भेटू आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.